गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्य भागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या। RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस। RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। आधीच विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या पेपरचे टेन्शन, त्यात पूर्वसूचना न देता परीक्षा केंद्र बदलले। परीक्षा केंद्र बदलाच्या गोंधळात दुचाकीवर आणला पेपर, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची गरज, पालकांची मागणी। या महिन्यात राबविली जाणार पोलीस बदलीची प्रक्रिया, मूळ तालुका सोडून बदलीचे ठिकाण मे मध्ये मिळणार। पातूर पोलिसांना पाहिजे मुलीच्या शोधासाठी पैसे, पालकांची आमदारांकडे तक्रार, आमदारांनी केली गृहमंत्र्यांना फॉरवर्ड। रस्त्यावरच्या ट्रकच्या अवैध पार्किंगकडे महापालिका RTOचे दुर्लक्ष, अपघात झाल्यानंतर देतील काय लक्ष। आता सविस्तर बातम्या। शिक्षण विभागाच्या अतिशय भोंगळ कारभाराचा फटका आज इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांना बसला। जिल्हा परिषद शाळेत परीक्षार्थी बसू शकत नाहीत म्हणून या विद्यार्थ्यांना जुबली शाळेत पाठविले गेले, तेही कुठलीही पूर्वसूचना न देता। RRC न्यूजचा एक्सक्लुझिव्ह वृत्तांत। परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका आज 10वीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना बसला। ज्या शाळेतील रील व्हायरल झाली त्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इमारतीचा धोका असल्याचे कारण सांगितले, तर काहींनी विद्यार्थी अतिरिक्त झाल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना या शाळेतून जुबली इंग्लिश स्कूलमध्ये पाठवले। ज्या पोरांचा पेपर होता त्यांना त्यांच्या पालकांना याविषयी कुठलीही माहिती नव्हती। शिक्षण विभागाने याविषयी कुठलीही पूर्वसूचना का दिली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। त्यामुळे सकाळी परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता। या गोंधळामुळे विद्यार्थ्यांवर नाहक ताणतणाव निर्माणास जबाबदार असलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांना व संबंधितांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी संतप्त पालकांनी केली आहे। मला या मॅनेजमेंटला एवढं सांगायचं आहे की यांनी जे आता वेळेवर इन्फॉर्मेशन दिली किंवा 10-15 मिनिटाच्या अवधीमध्ये इन्फॉर्मेशन दिली की बुवा तुमचं लगेच ते सिल्वर जुबली जे काय कॉलेज आहे ते लगेच हे सेंटर आहे बदलून देण्यात येत आहे। त्या 10 मिनिटांमध्ये जे मुलं आले, ज्यांच्या पॅरेंट्स लोकांनी त्या मुलांना तिथं सोडलं आणि बाकीचे मुलं जे पायी होते ते धावपळत करत येत होते आणि 2 चौकं लागतात मध्येच। त्याच्यामध्ये जर काही इनकेस एखाद्या मुलाचा ॲक्सिडेंटली काही प्रॉब्लेम झाला असता किंवा काही अडचण झाली असती किंवा याला प्रशासन किंवा बाकीचं मॅनेजमेंट जबाबदार राहिलं असतं का? हे मुलांचं सेंटर ऐनवेळेवर बदललं तर हे आधी ह्याची आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती की तुमचं हे सेंटर कधी बदलू शकते, तर आम्ही त्या हिशोबाने आलो असतो। आता 2 दिवस तो सेंटर होता त्यामुळे मग विद्यार्थी वेळेवर आले आणि वेळेवर त्यांची खूप धांदल झाली आणि तिथे सुद्धा अशी कुठली व्यवस्था नव्हती की मुलांना सांगावं की तुमचं सेंटर हे झालं। रूममध्ये गेल्यानंतर मुलांना कळलं की आपलं सेंटर हे नाही आहे, ते मग जुबलीमध्ये धावत पळत आले। ज्या विद्यार्थ्यांचे आईवडील तिथे होते त्यांचं ठीक आहे, पण ज्या विद्यार्थ्यांना सोडून चालले गेले किंवा ऑटोने आले त्यांचे खूप हाल झाले। त्याच्यामुळे ह्याच्यावर काहीतरी व्हायला पाहिजे। जिल्हा परिषद सावित्रीबाई फुले शाळेची 10वीची रील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती।
ज्याने ती काढली त्याला पोलिसांनी नोटीस दिली आहे। आज याच केंद्रावर परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र वेळेवर बदलत विद्यार्थ्यांना व पालकांना कमालीचा मानसिक त्रास देणाऱ्या आजच्या घटनाक्रमाची RRCची न्यूजची एक्सक्लुझिव्ह बातमी। आज सकाळी 10वीचा इंग्रजीचा पेपर होता। पालकांनी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सावित्रीबाई फुले शाळेत सोडले। या शाळेतील रील व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी केंद्रावर आधीच कडक बंदोबस्त ठेवला होता। त्यामुळे केवळ विद्यार्थी आत गेले, पालक त्यांच्या कामानिमित्त निघून गेले। काही पालक मात्र बाहेर थांबले होते। विद्यार्थी आत गेल्यावर काहींचे केंद्र तेच होते तर काहींचे केंद्र बदलण्यात आले। मग हे विद्यार्थी परत मुख्य दाराजवळ आले। त्यांना नवे केंद्र माहीत नव्हते। त्यांना या ठिकाणी केंद्र बदलल्याची माहिती देण्यासाठी कोणतेही शिक्षक किंवा यंत्रणा उपस्थित नव्हती। विद्यार्थी परत आल्याचे पाहताच उपस्थित पालकांची धांदल उडाली। ज्या विद्यार्थ्यांचे पालक परीक्षा केंद्रावरून निघून गेले त्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला। त्यांनी इतरांना पालकांना बोलवण्याचा आग्रह करत मोबाईल मागितले। काही पालकांनी पुढाकार घेत जुबली इंग्लिश स्कूलला विद्यार्थ्यांना अखेर सोडले। या गोंधळात एखाद्या विद्यार्थ्याचे किंवा पालकांचे BP वाढून त्यांचा मृत्यू झाला असता तर त्याला जबाबदार कोण होते असा प्रश्न विचारला जात आहे। या ठिकाणी दुचाकीवर पेपर आणला गेल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे। तर याविषयी शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर यांनी हात वर करत कस्टोडियन याला जबाबदार असल्याचे सांगितले। शिक्षणाधिकाऱ्यांनी अधिकृत प्रतिक्रिया मात्र दिली नाही। 2 पेपर हमारे जिला परिषद स्कूल में अच्छे से हुए। आज जब हम सेंटर में बच्चों को लेके पहुंचे, वहाँ कोई बोलने वाला बताने वाला नहीं कि आपको जुबली में जाना है, जुबली के अंदर हमने चेंज किया है। ठीक है, 400 बच्चे हुए थे आज, उनको रूम कम पड़ रहे थे, लेकिन ये कोई बात ही नहीं है ना कि अचानक बच्चों का सेंटर चेंज हुआ और बच्चे घबरा के किसी के पेरेंट ने वहाँ छोड़ के चले गए। बच्चा अकेला यहाँ भागते भागते आ रहा। कोई बच्चा बोल रहा है कि मुझे फ़ोन दो अंकल, मेरे माँ बाप को लगाना है कि वो छोड़ लेने के लिए मुझे यहाँ आएंगे। मसला ये कि पूरा एटमॉस्फेयर यहाँ पे चेंज कर दिया गया और बच्चे की मानसिकता कैसी रहती है, वो घबरा जाता। ऐसा कुछ नहीं है, इन्होंने पहले से बोलना चाहिए था, इसकी व्यवस्था करना चाहिए था और हमको इन्फॉर्मेशन मिल जाना चाहिए, तो हम पहले बच्चों को यहाँ लागे छोड़ते थे। हे वेळेत सेंटर चेंज केलं तर आणखी मुलं घाबरून जातील ना, आणि त्यात आई वडील सोबत असले तर ठीक आहे, पण नसले तर किती प्रॉब्लेम येतो। आता आज माझी मुलगी दुसऱ्यांच्या गाडीवर आली आणि तिथून तिला एक तर धावत पडत यावं लागलं, सेंटर रोल नंबर रूम नंबर चेंज बघावं लागला। किती प्रॉब्लेम, म्हणजे ते कसं एकदम डिस्टर्ब होऊन जातं ना मुलांना, अभ्यासात पेपर वगैरे कसं सोडवायचं, एकदम मानसिकता खराब होऊन जाते मुलांची ह्यामुळे। आणि म्हणजे काही असलं असं काही असलं तर स्कूलवाल्यांनी किंवा सेंटरवाल्यांनी आधीच माहिती द्यायला पाहिजे। मुलांना पॅरेंट्सच्या मोबाईलवर ग्रुपवर मेसेज टाकायला पाहिजे की काय आहे प्रॉब्लेम काय नाही, कारण की ते कसं पॅरेंट्सने पाहिलं तर आधी अर्धा एक तास पहिले ठीक आहे जवळपासचं सेंटर मिळालं म्हणून ठीक आहे, आणि जर दूरचं मिळालं असतं तर किती मुलांचं म्हणजे पेपर गेला असता ना, त्याची भरपाई कोणी करून देणार आहे का। खुद टीचर हूँ, मेरा बेटा जो है 10वीं में यहाँ पर जो है अभी तीसरा पेपर देने के लिए आया, और यहाँ आने के बाद में जस्ट मैं यहाँ से गेट से छोड़ के जा रहा था उसको, लेकिन मालूम पड़ा कि सेंटर जो है तो जुबली इंग्लिश में दे दी। यहाँ कुछ गार्जियन ऐसे हैं जिनको जुबली इंग्लिश भी नहीं मालूम है, न्यू इंग्लिश के नाम से जानते सब, और यहाँ कोई बोलने को भी तैयार नहीं कि सेंटर कौन सा है क्या करके। यहाँ से बच्चे जो है पैदल जो है भागते हुए वहाँ जा रहे हैं। बच्चों का कुछ कम ज़्यादा होगा तो इसके जिम्मेदार कौन रहेगा। इन्होंने पहले से दूसरे पेपर में बता देना था कि भाई इंग्लिश में हमारे पास में सीटिंग अरेंजमेंट नहीं है, सब सेंटर हो सकता, तो हम ज़हनी तौर पर तैयार रह सकते थे। इससे बच्चे जो है तो सेंटर पर पेपर देने के लिए फ्रेश माइंड आए हुए हैं, लेकिन यहाँ जब मालूम पड़ा उनको कि उनका सेंटर उधर है तो बच्चे 2-3 रोते हुए गए यहाँ से पैदल। तो इसका जिम्मेदार कौन है। अगर से बच्चों के पेपर में नुकसान होता या अभी बच्चे आई, अगर से इसको मालूम पड़ गया तो ये कैसी जाएंगी अब। ज्या पोलिसांना 5 वर्षे एका ठिकाणी पूर्ण झाले आहे त्या पोलिसांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। त्यांची आता यंदा बदली होणार असून त्यांनी त्यासाठी तयार राहण्याची गरज आहे। इतकेच नाही तर तुमच्या मूळ तालुक्यात बदली मात्र मिळणार नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अकोला पोलीस विभागात पोलीस शिपायांपासून ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकापर्यंतच्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या लवकरच होणार आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी एकाच ठिकाणी 5 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या आणि विनंती बदलीसाठी पात्र असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना 30 एप्रिलपर्यंत आपले अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। पोलीस प्रशासनाने मे महिन्यापूर्वी पोलीस शिपायांपासून ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांपर्यंतच्या वार्षिक सामान्य बदल्या करण्याची तयारी केली आहे। बदली करताना संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ तालुक्यात तैनात केले जाणार नाही, त्यामुळे अनेकांची अडचण होणार आहे। प्रशासनाने कर्मचाऱ्यांना बदलीसाठी 3 पसंतीची ठिकाणे निवडण्याचा पर्याय दिला आहे। रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार अंतिम निर्णय घेतला जाईल।
बेपत्ता मुलीच्या शोधासाठी पोलिसात गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार भेटणाऱ्या पालकांनी हतबल होत याविषयी आमदारांकडे तक्रार केली. त्यात त्यांनी पातूर पोलिसास मुलीच्या शोधासाठी पैशाची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पातूर येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. 28 वर्षीय तरुणाने तिच्या घरातूनच तिचे अपहरण केले आहे. तिच्या लहान भावावर चाकूने वार करत त्याला बाथरूममध्ये कोंडून तिचे अपहरण करण्यात आले. 28 वर्षीय प्रवीण हनोरे नामक तरुणाने या मुलीचे अपहरण केले आहे. या प्रकरणात अकोल्यातील पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र मुलीचा शोध घेण्याऐवजी पातूर पोलिसांनी मुलीच्या वडिलांकडेच 5,000 रुपयांची मागणी केली. वडिलांनी मुलीच्या शोधासाठी पोलिसांना पैसेही दिले, मात्र अद्यापही मुलीचा शोध लागलेला नाही, असा खळबळजनक आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. मुलीचा शोध घेण्याऐवजी पोलिसच पैसे मागत असतील तर दाद कुणाकडे मागायची, असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला आहे. तसेच गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्याचे मिटकरींनी म्हटले आहे. आज रोजी माझ्यावर असा प्रसंग आलेला आहे की प्रशासनानं मला कुठचंच ठेवलेलं नाही आहे. आज रोजी मी 4 महिने झालेले आहेत. माझी मुलगी घरातून एका जणानं पळून नेली आहे. आरोपी आहे प्रवीण रमेश हनोरे आणि माझा 14 वर्षाचा मुलगा आहे. त्याने घरात घुसून चाकू मारले, बाथरूममध्ये कोंडून टाकले आणि मुलीला पळून घेऊन गेला. आज रोजी मुलीचं सगळं डॉक्युमेंट घरी आहेत, पेपर म्हणजे मोबाईल घरी आहे, आधार कार्ड घरी आहे. आणि कोणत्याच अशा अवस्थेत नेलं मुलीला की चप्पल बी घालून नाही दिलं मुलीला. आणि आज रोजी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन राहिलो, पण पोलिस याची गंभीरतेने कोणत्याच प्रकारची दखल घेऊन नेत राहिले. आणि काही जणांनी मुलीला शोधण्याकरता पोलीस लोकांनी मला 5,000 रुपयाची मागणी केली. मी दिली बी त्यांना 5,000 रुपये, पण मुलगी मिळेल म्हणून याच्या हिशोबाने दिले. पण आज लोकही माझ्या मुलीचा पत्ता लागला नाही. आम्ही तिथं वारंवार जाऊन राहिलो, पण आम्हाला ते उडाउडीचे उत्तरं देत आहेत पोलीस लोक. 5,000 मला ज्यांच्याकडे तपास आहे, बंडू मेश्राम सर आणि आसोलकर सर, त्यांनी 5,000 मागितले होते. जेव्हा ते सुरतला गेले त्यावेळेस मागितले होते त्यांनी, आम्हाला खर्चाला पाहिजे 5,000 रुपये द्या, आम्ही तुमची मुलगी आणून देतो. पण त्यांनी मुलगी काही आणली नाही. दुसऱ्या दिवशी वापस आले ते तिथून. एका मुलीची मिसिंगची तक्रार दिल्यानंतर आज त्या गोष्टीला जवळपास 4 ते 5 महिन्याचा कार्यकाळ उलटतोय. अद्यापही आरोपी सापडत नाहीत. आणि ज्यावेळेस मुलीचे वडील आणि आई त्या पोलीस स्टेशनला जातात त्यावेळेस तिथले संबंधित 2 बीट जमदार यांनी त्यांना सांगितलं का 5,000 रुपये आम्हाला द्या, म्हणजे आमचं पेट्रोल पाणी तिथपर्यंत जाण्याचं निघेल. आणि अशा प्रकारे त्यांचं आर्थिकही शोषण होत आहे. 16-17 वर्षाची मुलगी जर 6 महिन्यानंतर येत नसेल, आरोपीवर FIR दाखल झाला आहे का तर नक्कीच झाला आहे, पण मग पोलीस तपास का होत नाही वेगाने? याच्यामुळे आमच्या सरकारची प्रतिमा मलिन होते आहे. मी थोड्या वेळापूर्वी गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि गृहमंत्री देवेंद्रजींशी बोलण्याचा प्रयत्न करून त्यांच्या OSDकडे तो निरोप दिलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षकांशी आम्ही बोललो तर त्यांनी सांगितलं की मी ठाण्याला आहे आणि सध्या चार्ज DYSPंकडे आहे. माननीय DYSPंना सांगितलं, त्यांनी ती पूर्ण माहिती घेतली. आणि जर आता ही मुलगी जी मिसिंग आहे, अजून असे जे काही प्रकरणं हे जर तात्काळ मार्गी लावले नाहीत तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये अकोला जिल्ह्याची प्रतिमा जर काही पोलिसांमुळे मलिन होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात मी राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे निवेदन करणार आहे आणि ते याला गांभीर्याने घेतील याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. पातूर तालुक्यातील राहेर येथे आज 2 बंद घरांना मोठा हादरा बसला आणि ते पडलेत. हे घर पडण्यामागे सिलेंडरचा स्फोट असल्याचे उघड झाले आहे. या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नाही, पण मात्र कुटुंब उघड्यावर पडले आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात राहेर येथे सिलेंडरचा स्फोट होऊन 2 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पातूर तालुक्यातील राहेर येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन घराचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु घरातील कपडे, धान्य आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. जेव्हा सिलेंडरचा स्फोट झाला तेव्हा घर बंद होते. सदरचे घर टिनाचे असल्याने बरेच नुकसान झाले आहे. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे शासनाने आपत्ती अंतर्गत परिवाराला मदत करण्याची मागणी होत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन. महापालिकेचा फोकस. अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन. महापालिका फोकस.
जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अकोला रेल्वे स्टेशन परिसरातून 8 लाख रुपये किमतीचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यातून आरोपीला अटक करून चोरीचा ट्रक जप्त केला आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक प्रभजित सिंह साहनी यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात ट्रक चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. त्यांचा चालक शेख रियाज शेख वाहिद याने ट्रक संध्याकाळी मालधक्का परिसरात उभा केला होता. त्यानंतर चालक घरी गेला. दुसऱ्या दिवशी चालक ट्रक घेण्यासाठी घटनास्थळी गेले तेव्हा त्याला ट्रक तेथे नसल्याचे आढळले. चालकाने ही माहिती ट्रक मालकाला दिली. त्यानंतर रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की ट्रक उत्तर प्रदेशात चोरून नेण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी एक पथक उत्तर प्रदेशात पाठवले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने रामदासपेठ पोलिसांनी तपास करून आरोपी नरसिंह रामस्वरूप सिंह गुजर राहणार मेकॅनिकल नगर इंदोर याला अटक केली आणि त्याच्या ताब्यातून 8 लाख रुपये किमतीचा चोरीचा ट्रक जप्त केला. राखीव वनात चोरी करणाऱ्या एकाला अकोट येथे अटक करण्यात आली आहे. या आरोपीने जंगलात प्रवेश करत वनांची कटाई सुरू केली होती. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत कारवाई सुरू झाली आहे. अकोला वनपरिक्षेत्राअंतर्गत अकोट वर्तुळातील नानखेड कक्ष क्रमांक B33 मधील राखीव वनात चोरी करून एक व्यक्ती विनापरवानगी वृक्षतोड करताना आढळून आला. सदर आरोपीला वन विभागाने रंगेहात लाकूड तोड करताना पकडले. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 3 मार्चपर्यंत वन कोठडी सुनावली आहे. अकोला वन विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की अकोट वनवर्तुळात नानखेड कक्षामधील राखीव वनात एक व्यक्ती अवैधपणे झाडांची तोड करत आहे. या माहितीवरून वन विभागाने घटनास्थळी धाड टाकली असता त्या ठिकाणी नानखेड येथील रहिवासी आकाश प्रभाकर गवई हा अवैध वृक्षतोड करून वाहतूक करताना रंगेहात आढळून आला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या विरोधात भारतीय वन अधिनियम नुसार गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. आरोपी जवळून एक ट्रॅक्टर, लाकडाने भरलेली ट्रॉली आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीला अकोट न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 3 मार्चपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. नियोजन भवनात आज झालेल्या पर्यावरण परिषदेत स्वच्छ आणि हरित अकोला घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. स्पर्धात्मक पद्धतीने विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवणे हा या परिषदेचा महत्त्वाचा भाग होता. एक विशेष वृत्तांत. अकोला येथील अहिल्यादेवी महिला व शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पर्यावरण जतन व व्यवस्थापन यावर विशेष भर देणारी भारतातील पहिली विद्यार्थ्यांची पर्यावरण परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या माध्यमातून अकोला शहरातील विद्यार्थी, शिक्षक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संस्था यांना एकत्र आणून कचरा व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन, प्लास्टिक मुक्त समाज आणि पुनर्वापर तंत्रज्ञान यावर चर्चा करण्यात आली. यंदाच्या परिषदेचा मुख्य उद्देश स्वच्छ आणि हरित अकोला घडवण्याचा असून त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आला. अहिल्यादेवी महिला शिक्षण प्रसारण पर्यावरण परिषद आज जिल्हाधिकारीच्या बाजूला नियोजन भवन इथे संपन्न होत आहे आणि आपल्यासोबत काही मान्यवर जुळलेले आहे. त्यांना पर्यावरणाविषयी आपल्या पूर्ण जनतेला काहीतरी आव्हान द्यायचं आहे. मी गेल्या 30 वर्षांपासून शाळा चालवते आणि जास्तीत जास्त आम्ही जे काही संस्काराचं अधिष्ठान आणि शिक्षणाचं भारतीयकरण असे उद्दिष्ट घेऊन शाळा चालवत आलेलो आहे. यामध्ये सगळे विद्यार्थी ज्यांनी ह्या आपल्या संपूर्ण अकोला नगरीमध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये ज्याही सध्या मुख्य पर्यावरणीय समस्या आहेत त्याच्या संदर्भामधलं त्यांनी बऱ्यापैकी रिसर्च केलेला आहे. त्याच्यामधले काय प्रॉब्लेम्स किती सिव्हिअर आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे अशा पद्धतीचे प्रत्येकजण प्रस्ताव मांडणार आणि त्याचं ठरावात रूपांतरण होणार आहे इथे. आणि ते जी ठराव सगळी तयार होतील त्याचं आपण एक फाईल तयार करणार आणि ती आपण जिल्हा प्रशासन
कडे देण्याचं आपलं मनोदय आहे. आणि जिल्हा प्रशासनापासून तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ह्या सर्व अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं जे काही प्रतिनिधी आहेत त्यांचं जे म्हणणं आहे ते सर्व आपण त्यांच्यापर्यंत पोचावं असा आपला मनोदय आहे. बघा, अकोला जो आहे तो प्रत्येक वर्षी 3 महिने जे असतात, मार्च, एप्रिल, मे, तर अकोल्याची ख्याती जी ती जगप्रसिद्ध होऊन जाते. ती म्हणजे अकोल्याचं तापमान. मग ऑलरेडी आपल्या सभोवताली पहाड नाही, काळी माती अकोल्याला आहे. जॉग्राफिक लोकेशन पृथ्वीवरचं असं आहे की तिथे ऑलरेडी सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात जास्त आहे. आणि याच्यात जर का आपण पर्यावरणाकडे लक्ष दिलं नाही तर पर्यावरणाचा समतोल अकोल्यासारख्या भौगोलिक जागेवरती खूप वेगळ्या प्रकारे दुष्परिणाम टाकू शकतो, असंतुलन जर का झालं तर. ही सगळी बाब लक्षात घेता अकोल्यासाठी विशेषतः खूप महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांनी पुढे येऊन काहीतरी पोल्युशन संदर्भात काहीतरी करावं. तर अशा प्रकारे हे अकोल्याकरता आणि एक रोल मॉडेल म्हणून केलं आहे आम्ही. आता हे आमची अशी इच्छा आहे की पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतामध्ये असं हे व्हावं. प्रभात किड्स, न्यू इंग्लिश हायस्कूल, RDG पब्लिक स्कूल आणि कोठारी कॉन्व्हेंट, बऱ्याच नामांकित स्कूलचे विद्यार्थी आज माझ्यासोबत जुळलेले आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. काय वाटतं तुला पर्यावरणाबद्दल आपला अकोला कसा असायला पाहिजे? पर्यावरणाबद्दल आपला अकोला सगळ्यात जास्त स्वच्छ असायला हवा आणि ह्यासाठी आपण जितके प्रयत्न करू शकतो आपण एक सफल नागरिक असायला हवं. आपल्याला ओला कचरा, सुका कचरा हे याची वेगवेगळी नियोजनं करायची आहेत. प्रत्येक घरी आपली कचऱ्याची गाडी जायला हवी, कारण प्रत्येक घरचा कचरा हा एका ठिकाणी जमा झाला तरीच आपला अकोला स्वच्छ अकोला असा होईल. आपल्याकडे सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कचरा झालेला आहे. सगळीकडे कचराच कचरा. तर अशा समस्याचं समाधान घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहे. यासाठी आम्ही एक इकोसायकलस एक हायब्रिड प्रणाली बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये ब्लॉकचेनचा आम्ही यूज केलेला आहे. ब्लॉकचेनमुळे ती अशी टेक्निक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर कचरा व्यवस्थित टाकला तर तुम्हाला नागरिकांना पॉईंट्स दिले जातील आणि ते पॉईंट्स त्यांना पुढे गव्हर्नमेंट जॉबसाठी वगैरे त्यांना यूज करता येतील. मग अशामुळे काय होणार, आपली जे अकोलेकर आहेत ते सगळे जागरूक होतील आणि कचरा बरोबर टाकतील. तर आम्हाला अशी अपेक्षा आहे की सगळेच अकोलेकर मिळून आपल्या अकोल्याला एकदम स्वच्छ शहर असे बनवू. धन्यवाद. स्वच्छ आणि सुंदर अकोला घडवण्यासाठी जी विद्यार्थ्यांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे, कलेक्टर ऑफिस नियोजन भवन इथे आज आपण आलेलो आहोत. माझ्या बाजूला तुम्ही सगळे विद्यार्थी बघता आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया RRCच्या माध्यमातून सगळ्या दर्शकांना दिलेल्या आहे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज अकोला. स्पर्धात्मक पद्धतीने विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवणे हा या परिषदेचा महत्त्वाचा उद्देश होता. या परिषदेत 5000 विद्यार्थी प्रश्नमंजुषेत सहभागी झाले होते. तर विद्यार्थ्यांकरिता पोस्टर स्पर्धा व मॉडेल स्पर्धा सहभागी विद्यार्थ्यांनी पर्यावरण परिषदेमध्ये पर्यावरणाच्या समस्येवर एकूण 15 प्रस्ताव सादर केले. परिषदेचा समारोप विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रमाणपत्र आणि विजेत्यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. ही पर्यावरण परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजिका पल्लवी कुलकर्णी, सहसंयोजिका अनिता कुलकर्णी, सहसंयोजन कुशल सेनाड यांनी काम पाहिले. नेहा पाटील, RRC न्यूज अकोला. वाशिम बायपास परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून जड वाहनांचा ठिय्या असतो. त्यामुळे या मार्गावरील अपघात वाढले असून या समस्येकडे RTO आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. वाशिम बायपासचा हा चौक, जिथून एक मार्ग वाशिम हिंगोलीकडे जातो तर दुसरा मार्ग पुढे बाळापूर खामगावकडे जातो, एक मार्ग जुन्या शहराकडे जातो, हे ठिकाण आता अपघात प्रवण स्थळ ठरू पाहत आहे. लक्झरी बस स्थानकापासून पुढे या चौकातून दोन्ही बाजूंनी मुंबई आणि पुण्याकडे जाणारी प्रवासी वाहने आणि जड मालवाहू वाहनांची गर्दी असते. परंतु या चौकात दोन्ही बाजूंनी जड वाहनांच्या रांगा अशा लागलेल्या असतात की त्याचा फटका स्थानिकांसह इतर वाहनांना बसत आहे. चौकापासून पुढे पातूरकडे जाणाऱ्या रोडवर दोन्ही बाजूंनी जड वाहनांची रांग असते, तर बाळापूर मार्गाकडेही रस्त्याची तीच अवस्था आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या परिस्थितीकडे शहर वाहतूक पोलिसांचे किंवा प्रादेशिक परिवहन विभागाचे लक्ष नाही. त्यामुळे हे ठिकाण अपघात प्रवण ठिकाण बनण्याच्या मार्गावर आहे. या दोन्ही मार्गांवर ट्रक दुरुस्तीची अनेक गॅरेजेस आहेत. ऑटो, इलेक्ट्रिशियन, बॅटरी आणि इतर अनेक लहान मोठ्या सुट्ट्या भागांसाठी ट्रक चालक आपली वाहने थेट रस्त्यावर उभी करतात. ट्रकांची दुरुस्ती रात्रंदिवस सुरू असल्याने येथे अशा ट्रकांची रांग लागते. त्यामुळे वाशिमकडे जाणारा रस्ता आणि बाळापूरकडे जाणारा रस्ता अपघात प्रवण स्थळ होऊ पाहत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर.
हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. आधीच विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या पेपरचे टेन्शन, त्यात पूर्वसूचना न देता परीक्षा केंद्र बदलले. परीक्षा केंद्र बदलाच्या गोंधळात दुचाकीवर आणला पेपर. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची गरज, पालकांची मागणी. या महिन्यात राबविली जाणार पोलीस बदलीची प्रक्रिया. मूळ तालुका सोडून बदलीचे ठिकाण मे मध्ये मिळणार. पातूर पोलिसांना पाहिजे मुलीच्या शोधासाठी पैसे. पालकांची आमदारांकडे तक्रार, आमदारांनी केली गृहमंत्र्यांना फॉरवर्ड. रस्त्यावरच्या ट्रकच्या अवैध पार्किंगकडे महापालिका RTOचे दुर्लक्ष. अपघात झाल्यानंतर देतील काय लक्ष? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.